हॅलो नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण संभाव्यतामधील क्वेश्चन नंबर 3 प्रश्न क्रमांक 3 पाहणार आहोत। जाता जाता आपल्याला हा 3 गुण मिळवून देणार आहे, तो कसा ते पाहूया। प्रश्न अगोदरच मी काय केलेला आहे, फळ्यावर लिहून ठेवलेला आहे। चला तर आपण तो प्रश्न काय आहे हे पाहून त्याची उत्तरे शोधून काढू। मी शिकवलेलं सगळ्यांना आवडत असेल तर बाळांनो लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। चला तर मग 3 नाणी एकाच वेळी फेकली असता प्रश्न दिलेला आहे। 3 नाणी एकाच वेळी फेकली असता यासाठी आपल्याला नमुना अवकाश तयार करणं फार गरजेचं असतं। नमुना अवकाश कसा तयार करायचा यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे, तो पाहून घ्या। आणि पाहिला नसेल तर इथं पण सांगते। काय करायचं, 4 वेळा एच लिहायचे, 1 2 3 4, 4 वेळा टी लिहायचे, 1 2 3 4। काय करायचं, 2 वेळा एच लिहायचे, 2 वेळा टी लिहायचे, 2 वेळा एच 2 वेळा टी। काय करायचं, एच टी एच टी एच टी एच टी। हा 8 अक्षरांचा नमुना अवकाश तयार झालेला आहे बघा। आहे ना सोपं, 1 2 3 4 5 6 7 8 लिहायचा कसा बघा। इथं उत्तराला सुरुवात करतोय बाळांनो आपण। चला तर मग यस नमुना अवकाश 3 नाणी फेकली असता, 3 नाणी फेकली असता, 3 नाणी फेकली असता नमुना अवकाश। 3 नाणी फेकली असता नमुना अवकाश यस बरोबर कसा तयार होईल बघा। एच 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 टी, त्यानंतर एच टी एच, त्यानंतर हा आला एच टी टी, त्यानंतर हा येतो टी एच एच, त्यानंतर हा येतो टी एच टी, त्यानंतर हा येतो टी टी एच आणि त्यानंतर येतो टी 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 टी। अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नंबर ऑफ यस बरोबर किती आले, 8। आता याच्यावरती वेगवेगळ्या घटना दिलेल्या आहेत, त्या कशा दिलेल्या आहेत बघा। घटना ए साठी, घटना ए साठी काय दिलेलं आहे बाळांनो बघा। घटना ए साठी, घटना ए साठी दिलेले आहे कमीत कमी 2 छापे, कमीत कमी 2 छापे, कमीत कमी 2 छापे, छापे म्हणजे एच बरोबर की नाही। मग कमीत कमी 2 छापे पाहिजेला आहेत, त्याच्यापेक्षा जास्त असतील तर चालतील। मग ते कुठं आहे बघा, 2 छापे असणारे एच 2 वेळा हवेत, कमीत कमी जास्तीत जास्त किती पण, म्हणजे कसं येणार आहे ही घटना ए साठी। ए बरोबर हे एच एच येणार, कारण 2 पेक्षा जास्त चालू शकतं, एच 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 इथं 2 वेळा आहे की नाही। मग एच एच टी इथं पण 2 वेळा एच आहे, म्हणजे कसं येणार एच टी एच। त्यानंतर आणि कुठं वेळा इथं आहे 2 वेळा एच आहे, टी एच एच, आणि कुठं आहे का बघा 2 वेळा एच नाही, म्हणजे किती आलं 1 2 3 4। कळालं ना, याचा अर्थ काय आहे, कमीत कमी 2 छापे, 2 छापे याचा अर्थ 2 एच आलं पाहिजेत आणि त्याच्यापेक्षा जास्त आले तर चालतील। म्हणजेच नंबर ऑफ ए बरोबर किती आले, 4। आता बी साठी घटना काय दिलेली आहे बघा। घटना बी साठी हे सगळं लिहावं लागतं बाळांनो परीक्षेमध्ये। घटना बी साठी काय दिलेले, एकही छापा न मिळणे, एकही छापा न मिळणे अशी घटना आहे। एकही छापा नको आहे, एकही छापा नको आहे म्हणजे एच नको आहे, म्हणजे कोण हवाय फक्त टी। मग ह्याच्यामध्ये शोधून काढा, फक्त छापा नको आहे तर टी 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 आले ना, फक्त टी टी येणार। एकही छापा नको आहे म्हणजे घटना बी साठी काय येणार, नुसतं टी टी टी, म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर किती येणार, 1। त्यानंतर बघा घटना काय दिलेली आहे सी साठी। घटना सी साठी,
घटना सी साठी काय दिलेली आहे? घटना सी साठी अट दिलेली आहे, दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे. दुसऱ्या नाण्यावर छापा. दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे याचा अर्थ काय माहितीये? मध्ये यच पाहिजे बाळांनो. मध्ये यच असलेलं हे एक आहे बरोबर. मध्ये यच आहे, इथे एक यच मध्ये आहे आणि कुठं आहे? इथे एक यच मध्ये आहे, इथे एक मध्ये यच आहे, दुसरीकडे नाही. म्हणजे किती झाल्या घटना? 1 2 त्यानंतर 3 आणि 4. म्हणजे काय लिहिणार? ह्या सी साठी घटना कुठल्या कुठल्या येणार? यच यच यच, कारण मध्ये यच आहे बरोबर ना. त्यानंतर यच यच टी, यच यच टी. त्यानंतर कोणती घटना आहे? टी यच यच मध्ये टी यच आहे ना. त्यानंतर टी यच टी. म्हणजे नंबर ऑफ सी बरोबर किती घटना आहेत? 1 2 3 4 आहे ना. सोपं. इतकंच विचारलेलं आहे. 3 मार्क्स अगदी इझी मिळून जाणार आहेत. चला तर मग पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे पाहूया आणि तो सोडवूया बाळांनो. पुढचा प्रश्न दुसरा, प्रश्न क्रमांक 2 काय दिलेला आहे? प्रश्न क्रमांक 2 बघूया. हा तिसरा प्रश्न आहे. प्रश्न चौथा, अंकांची पुनरावृत्ती न करता असा प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? अंकांची, प्रश्न चौथा आकडा, अंकांची पुनरावृत्ती न करता अंकांची पुनरावृत्ती न करता 0 1 2 3 4 आणि 5. 0 1 2 3 4 आणि अंक कुठले दिलेत? 5. या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत. या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत. तयार केल्या आहेत. 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत. आता यासाठी घटना काय दिलेली आहे बघा. घटना ए साठी, घटना ए साठी अट काय दिलेली आहे? घटना ए साठी अट, तयार केलेली संख्या समसंख्या मिळणे. तयार केलेली संख्या समसंख्या मिळणे. समसंख्या मिळणे. आता घटना बी साठी, घटना बी साठी अट काय आहे बघूया. घटना बी साठी अट आहे, तयार केलेली संख्या 3 ने भाग जाणारी. तयार केलेली संख्या 3 ने भाग जाणारी. 3 ने भाग जाणारी असणे. अशी आहे. वरती पण अशी आहे हे लिहिणं गरजेचं आहे. अशी आहे. अशी आहे. आता घटना सी साठी काय दिले? घटना सी साठी अट, घटना सी साठी अट काय दिलेली आहे? तयार झालेली संख्या, तयार झालेली संख्या तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे.
50 पेक्षा मोठी असणे अशी आहे. 50 पेक्षा मोठी असणे अशी आहे. आता बाळांनो, हे आपल्याला गणित कळालं. लिहिता लिहिता आपण गणित समजावून घेतलेलं आहे असं मला वाटतं. बघा, अंकांची पुनरावृत्ती न करता काय करायचंय, तर 2 अंकी संख्या तयार करायची आहे. कशी तयार होणार बघा, कशी ही 2 अंकी संख्या तयार करायची, काय करायचं पहिल्यांदा, कारण झिरोनी जोडलं तर काय अर्थ नाही, बरोबर का. 0, 2, 0, 1 याला काय अर्थ, 2 अंकी संख्या तयार होईल का, नाही होणार. 2 अंकी संख्या तयार होण्यासाठी आपल्याला 1 ची गरज आहे. कशी तयार करायची बघा, अंकांची पुनरावृत्ती न करता, पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या नमुना अवकाश, बरोबर का नाही. नमुना अवकाश, नमुना अवकाश लिहिल्याशिवाय आपल्याला बाकीचे हे घटना A, B, C सोडवता येत नाहीत. म्हणून काय लिहिणं गरजेचं असतं, पहिल्यांदा नमुना अवकाश लिहिणंच गरजेचं असतं, कारण नमुना अवकाश वरतीच खाली प्रश्न सोडवायचे असतात. काय करूया आता बघा, इथनं ह्याला जोडूया, म्हणजे काय झाला 10, पुन्हा याला जोडूया, किती झाला 12, त्यानंतर किती झाला 13, 14 आणि 15. झाले की नाही अंक, सोपे आहे ना. त्यानंतर 2 घेऊया, 20 करूया, 20 नंतर काय करूया 21 करूया. 22 घ्यायची नाही, अंकांची पुनरावृत्ती करायची नाही, म्हणून 2 2 घ्यायचे नाही. मग आता 20 घेतलं, 21 घेतलं, आता काय करूया 23 घेऊया, 23 घेऊया, 24 घेऊया, 25 घेऊया. त्यानंतर आता कुणाला पकडूया, 2 झाल्यानंतर 3 ला, 30, 31, 32, 30, 31, 32 झाले ना, 30, 31, 32, 33 घ्यायचे नाहीत. मग 34, 34 आणि 35. आता 3 झाले, कुणाला पकडूया 4 ला, म्हणजे कसं होणार 40, 41, त्यानंतर 42, त्यानंतर 43, 44 घ्यायचा नाही, त्यानंतर 45. आता कशाला 50 ला, 50, 51, 52, 53, 54, कारण 55 लिहायचा नाही, बरोबर का. मग बघूया नंबर ऑफ यस 2 अंकी संख्या किती मिळाले आपल्याला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. नंबर ऑफ यस बरोबर किती आले 25. नंबर ऑफ यस बरोबर 25 आले. नंबर ऑफ यस बरोबर 25 आले. काय करूया आता, ओळीनं सगळं सोडवूया. घटना ए, घटना ए काय आहे, घटना ए तयार केलेली संख्या सम, तयार केलेली संख्या तयार केलेली संख्या सम असणे, तयार केलेली संख्या सम असणे. मग सम संख्या कशा असतात माहिती आहे ना, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 हे अंक असतात, त्या संख्या कशा असतात सम. मग शोधून काढूया आपण सम संख्या. कशा शोधून काढायचं बघा, इथं सम संख्या कोणत्या कोणत्या होते, 10 बरोबर का, त्यानंतर 12, त्यानंतर 14, त्यानंतर 20, त्यानंतर 24. काय सांगितलं मी, 0, 1, 2 आणि 4, म्हणजे 0, 1, 2 आणि 4 ज्या अंकाच्या एकक स्थानी अंक येतील त्या सम संख्या, म्हणजे त्यामध्ये 10 येतं, 12 येतं, 14, 20, 24, त्यानंतर 30, त्यानंतर काय आले 32, त्यानंतर आले 34, त्यानंतर 40, 42, त्यानंतर काय येतील 50,
त्यानंतर 52 आणि नंतर 54. ह्या कसल्या आल्या? समसंख्या. मग समसंख्या आपण लिहूया. काय लिहायचं इथं? 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52 आणि 54. किती अंक आले बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. नंबर ऑफ ए बरोबर किती संख्या आल्या? 13. आता आपल्याला काय शोधून काढायची आहेत? तर घटना बी काय करावी लागणार आहे? काहीतरी इथं पुसावं लागणार आहे. घटना बी काय आहे? तयार केलेली संख्या 3 ने भाग जाणारी. तयार केलेली संख्या 3 ने भाग जाणारी. असणे. तयार केलेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे. वरचं तर थोडस पुसूया कारण याचं आता काही गरज नाही. सी घटना तेवढी ठेवूया आणि हे थोडस पुसूया. इथं उत्तर लिहू शकतो आपण सी. मग नंबर ऑफ बी बरोबर काय येणार बघा? नंबर ऑफ बी बरोबर समजावून घ्या. सॉरी, बी नुसतं बी येणार. हा, बी बरोबर काय येतं? बी बरोबर बघा, तयार केलेली संख्या 3 ने भाग जाणारी. याच्यामधल्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या बाळांनो? 3 ने भाग गेली पाहिजे. 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 संग 18, 3 सत्ते 21, 3 आठे 24, 3 नवे 27, 3 10 30. आणि उरलेल्या संख्या कशा करूया? 3च्या पाड्यात असणाऱ्या. आता दोन्हीची बेरीज एक तर 3 आली पाहिजे, नंतर 6 आली पाहिजे, 9 आली पाहिजे. बघा, 3 आणि 1 4, 3 आणि 2 5 येते, 4 आणि 3 7 येते, 5 आणि 3 8 येते. त्यानंतर इथं 4 येते, 4 आणि 1 5 येते, 4 आणि 2 6 म्हणजे याला भाग जातोय. 4 आणि 2, 4 आणि 3 7, 5 आणि 4 9 इथं भाग जातोय. त्यानंतर इथं पण येते 5 आणि 1 6, 5 आणि 2 7 येते, 5 आणि 3 8 येते, 5 आणि 4 9. एवढ्या संख्या काळ्या संख्येत काळ्या आणि 4 आणि 3 7 येते. बरोबर आहे. आता बघा, उरलेल्या ह्या सगळ्या संख्या की ज्या काळ्यानी खुणा केलेल्या आहेत त्याला 3 ने भाग जातो. म्हणजे किती येणार? 12, 15, 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 संग 18, 3 सत्ते 21, 3 आठे 24. पुढच्या संख्या कशा शोधून? 3 10 30. पुढच्या संख्या कशा शोधल्या आपण? त्या दोन्हींची बेरीज किती आली पाहिजे? 3च्या पाड्यातली. 3 किंवा 6 किंवा 9. 3 आणि 1 4, 3 आणि 2 5 असं केलं. 4 आणि 3 7, 5 आणि 3 8 असं केलं. त्यानंतर 4 आणि 1 5, 4 आणि 2 6 म्हणून इथं 42 आली. त्यानंतर 4 आणि 3 7, 5 आणि 4 9 म्हणून इथं 45 आली. त्यानंतर इथं 50 येत नाही कारण 50 3च्या पाड्यामध्ये नाही, भाग जात नाही. 5 आणि 1 6 म्हणून 51 आली. त्यानंतर 5 आणि 3 8, 5 आणि 4 9 म्हणून 54 आली. आहे ना सोपं? किती संख्या आल्या? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. नंबर ऑफ बी बरोबर किती आल्या? 9. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. नंबर ऑफ बी बरोबर 9. आता सी घटना काय दिलेली आहे बघा? सी साठी अट 50 पेक्षा मोठी संख्या असणे. सी साठी अट आहे. सी साठी अट. घटना सी काय? 50 पेक्षा मोठी संख्या मिळणे ही अट आहे. बरोबर. मग आता बघा, 50 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? इथं
51, 52, 53, 54. 51, 52, 53 आणि 54 किती झाल्या संख्या? नंबर ऑफ सी बरोबर 1, 2, 3, 4. किती आल्या? 4. इथे किती आल्या? नंबर ऑफ बी बरोबर 9. इथं नंबर ऑफ ए बरोबर किती आल्या? 13. आहे ना सोपं बाळांनो 3 मार्क्स मिळवणं. हा क्वेश्चन नंबर कितवा झाला? 4था. याच्या पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. कारण काय होतंय एकच व्हिडिओ फार मोठा होईल. थँक्यू बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.